नमस्कार सर्वांना. स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आज देवीची पूजा करत आहे मी. देवीला लाल कलरची साडी नेसवली आणि दागिनं घालत आहे. तर आज मी तुम्हाला वेगळ्या विषयावर बोलणार आहे. गेल्या 15 दिवसाखाली एका माकडाच्या पिल्लाने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे की प्रत्येक जीवाला आई किती गरजेची आहे. पण समाजात काय होतं, बायका थोड्या हळव्या असतात आणि थोड्या जाचाला कंटाळून लगेच आपला जीव गमावतात. तसं न करता बायकांनी आपल्या मुलासाठी तरी आपलं जगणं महत्त्वाचं आहे हा विचार करायला पाहिजे. आपला जीव संपवताना 10 वेळा तरी आपल्या मुलांचा विचार करा की आपण या निष्पाप जीवाला या जगात आणलेलं आहे आणि त्याला आपली किती गरज आहे. आपण जर नसतोल तर आई म्हणून त्याला कोणच मिळणार नाही आहे. कितीही प्रेम दिलं तरी आईसारखं प्रेम देणारं ह्या जगात कोणच नसणार आहे. त्याच्यामुळं बायकांनी 10 वेळा 10 वेळा नाही, 1000 वेळा विचार करावा आपला जीव गमावताना. कारण आपल्या पाठीमागं जी आपली मुलं असतात त्यांना आपलं खूप गरज असती. एक आई जर नसेल तर त्या माकडाच्या पिल्लाने आपल्याला दाखवलं आहे की त्याचं आयुष्य किती बेकार आहे. त्याच्यामुळं आपल्या मुलांची काय अवस्था होईल याचा विचार प्रत्येक स्त्रीने करावा, मला असं वाटतं. पूजा वगैरे झाली छान अशी. नंतर आज डाळिंबाच्या बागेत छाटणीसाठी गडे आले होते आणि मी उशीरच गेली होती थोडीशी पूजा करायला, कारण आवरलं नव्हतं माझं घरातलं काम. ताट घेऊन गेली आणि नंतर हे छाटायला आलेत ते माझे दाजी, तर त्यांनाच मी पूजा करायला सांगितली. म्हटलं करा तुम्हीच पूजा. मग त्यांनी पूजा केली. दक्षिणा म्हणून मी 20च रुपये ठेवले होते. ते मला सगळेजण चिडवत होते, पण माझ्याकडं पैसे नव्हते. तरी पण म्हटलं असू द्या, दक्षिणा तर दक्षिणाच आहे, 20 तरी आणि 100 तरी, म्हणून मी 20च रुपये ठेवले होते. आपली छाटणीला सुरुवात झालेली आहे बागेला. आता इथून पुढं बागेचं काम सुरू होणार आहे आपल्या.